आजचो एक स्पेशल एपिसोड आणि एक मेजर प्रॉब्लेम जो फेस जाता जो म्हणजे की हलाल प्रोडक्ट्स यूज करप ना, हलालचे हे गोष्टी यूज करप ना, अशें खूब समाजान म्हणटात. सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल म्हाका विचारपाक जाय की हलाल म्हटल्यार कितें एक्चुअली, कितें आसा? सगळ्यात पयलीं तुमकां अभिनंदन करता की तुम्ही चर्चेक हो विषय पॉडकास्ट करपाक घेतलो की आज देशभरातली एक मोठी गंभीर समस्या इकॉनॉमीचेर आमच्या मोठो एक आघात जावपी असो विषय आसा, हेका आमी हलाल जिहाद म्हणटा. आता हलाल ही जी मूळ कन्सेप्ट आसा तर ती एक इस्लामिक कन्सेप्ट आसा. म्हणजे एक इस्लामाक खबर आसा की जे इस्लामाक मान्य आसा तेका ते हलाल म्हणटा आणि जे इस्लामाक मान्य ना तेका ते हराम म्हणटा अशें. आणि इस्लामान ही जी पद्धती आसा ही स्पेसिफिक स्लॉटरिंगा खातीर आशिल्ली. म्हणजे जे काय मांस आसा, जे प्राणी जी कत्तल जाता तर तेका जी स्लॉटरिंग करपाची जी कन्सेप्ट आसा तेका तेंचे जे नियम घालून दिल्ले आसा तेका ते हलाल पद्धती म्हणटा. जशी त्यांच्याकडे हलाल पद्धती आसा तशी हिंदूंच्या भितर झटका पद्धती आसा. तर ह्या माध्यमातून हो जो हलाल विषय जो आसा, तुम्ही आता पहिले आसतले की हलाल चिकन शॉप, हलाल मटन शॉप असे आम्ही वेगवेगळ्या जाग्यार पळयता अशी. तर हे इतल्यापर्यंत आशिल्ले आणि त्याच्याविषयी कोणाक आक्षेप ना की प्रत्येकान आपल्या धर्माचे जे कितें रितीरिवाज आसा ते फॉलो करचे. परंतु आज आम्ही जर पहिले जाल्यार हलाल ही जी कन्सेप्ट आशिल्ली जी केवळ मांसाच्या संदर्भात आसा, परंतु आज हे सगळेच वस्तू तुम्ही जर बाजारात जर गेले जाल्यार रोजचे जीवनावश्यक आमचे जे वस्तू आसा, साखर आसा, पीठ आसा, वेगवेगळे सोप्स आसा जे आमी लायतात किंवा खाद्यपदार्थ आसा, इवन लेडीज ब्युटी पार्लर, ब्युटी बरेचशे कॉस्मेटिक्स जे आसा तर ते सुद्धा हलाल सर्टिफाईड म्हणून बाजारात येवपाक लागले असे. त्यांना लक्षात आलं की हो आणि प्रकार कितें म्हणून असे. त्यामुळे त्याची हे गंभीरता लक्षात आली की बाबा हे कितेतरी वेगळें आसा म्हणून.